नमस्कार. इंग्रजी ग्रामरमध्ये खास करून स्पर्धा परीक्षांसाठी जर मास्टरी मिळवायची असेल तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो, सुरुवात नक्की करायची कुठून? तर आज आपण त्याच सगळ्यात महत्त्वाच्या पायावर बोलणार आहोत आणि तो पाया म्हणजे नाउन्स. हे बघा, हे फक्त एक वाक्य समजू नका. ही एक प्रकारची गॅरंटी आहे. विचार करा, फक्त नाउन्स नीट समजले ना की आपलं 30 ते 40% ग्रामर आपोआप सोपं होऊन जातं. आणि आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर हाच पाया एकदम पक्का करणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण बघूया नाउन्सचा पाया काय आहे, मग त्याची व्याख्या, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि ते वाक्यात नक्की कसं काम करतात. आणि हो, शेवटी या सगळ्याचा एक क्विक रिव्ह्यू पण घेऊ. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला भाग, द ग्रामर फाउंडेशन. नाउन्स हाच व्याकरणाचा स्टार्टिंग पॉइंट का आहे? आता आपला दुसरा भाग, डिफायनिंग द नाउन. म्हणजे नाउन म्हणजे फक्त नाव नाही, तर त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. चला बघूया. बरं, चला आधी याची एकदम टेक्स्टबुकमधली डेफिनेशन बघूया. नाउन म्हणजे काय? सोपं आहे. कुठलीही व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा अगदी एखादी कल्पना, या सगळ्यांना दिलेलं नाव. उदाहरणार्थ टीचर, स्कूल, बुक किंवा ऑनेस्टी. ही झाली एकदम पुस्तकी व्याख्या. पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या कुठल्याही गोष्टीला आपण नाव देऊ शकतो ते नाउन आहे की नाही सोपं? आपल्या आजूबाजूला बघा, प्रत्येक गोष्ट जिला आपण ओळखतो तिला एक नाव आहे आणि तेच आहे नाउन. पण ऐका, नाउनची खरी पॉवर फक्त त्याच्या नावात नाहीये, तर त्याच्या कामात आहे. नाउन हे फक्त शब्द नसतात, ते कोणत्याही वाक्याच्या स्ट्रक्चरचा म्हणजे रचनेचा कणा असतात. बॅकबोन आहेत ते. आणि हे काम नक्की कसं चालतं? हे बघा, इथे स्क्रीनवर दिसतंय ना, नाउन वाक्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतं. कधी ते सब्जेक्ट म्हणजे कर्ता बनतं, जसं रवी प्लेस क्रिकेट्स या वाक्यात रवी. कधी ते क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म बनतं, जसं शी बॉट अ बुक मधलं बुक. इतकंच नाही तर ते प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट किंवा वाक्याला पूर्ण करणारा शब्द म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणूनही काम करतं. म्हणजे बघा, एकाच नाउनचे तिथे वेगवेगळे रोल आहेत. चला आता वळूया तिसऱ्या भागाकडे, अ टूर ऑफ नाउन टाइप्स. समजा नाउन म्हणजे एक बिल्डिंग आहे, तर आता आपण त्या बिल्डिंगच्या ब्लूप्रिंटमधले वेगवेगळे भाग समजून घेऊया. सुरुवात करूया सगळ्यात कॉमन प्रकारांपासून, प्रॉपर आणि कॉमन नाउन. फरक एकदम सरळ आहे. प्रॉपर नाउन म्हणजे एकदम स्पेसिफिक नाव, जे नेहमी कॅपिटल लेटरने सुरू होतं, जसं इंडिया किंवा राहुल. आणि कॉमन नाउन म्हणजे एक जनरल नाव, जसं कंट्री किंवा बॉय. सोपं आहे ना? इंडिया हे प्रॉपर नाउन आहे, पण कंट्री हे कॉमन नाउन. पुढची जोडी आहे ॲब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट नाउनमधला फरक. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर अशा गोष्टी ज्यांना आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, म्हणजे आपल्या भावना, कल्पना. जसं की ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. या उलट कॉन्क्रीट नाउन म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण आपल्या 5 इंद्रियांनी अनुभवू शकतो, जसं की ॲपल किंवा चेअर. एक आहे कल्पना, तर दुसरा आहे वास्तव. आता बघूया काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स. नावावरूनच कळतंय, ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात ती झाली काउंटेबल नाउन्स, जसं 1 बुक, 2 बुक्स. आणि ज्या गोष्टींना आपण 1, 2, 3 असं मोजू शकत नाही ती झाली अनकाउंटेबल, जसं की वॉटर किंवा इन्फॉर्मेशन. आपण 1 पाणी किंवा 2 माहिती असं कधीच म्हणत नाही, बरोबर? पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन, म्हणजे समूहवाचक नाम. हे एका पूर्ण ग्रुपला दिलेलं एक नाव असतं. उदाहरणार्थ टीम, फॅमिली किंवा आर्मी. आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे? टीममध्ये जरी खूप खेळाडू असले तरी ग्रामरच्या भाषेत द टीम इज प्लेइंग असं म्हटलं जातं, म्हणजे त्याला सिंग्युलर, एकवचनी मानलं जातं. यानंतर येतं मटेरियल नाउन. हे खूप सोपं आहे. ज्या मूळ पदार्थापासून किंवा सबस्टन्सपासून वस्तू बनतात त्या पदार्थाचं नाव म्हणजे मटेरियल नाउन. जसं की गोल्ड, सिल्वर, वूड. अंगठी सोन्याची असते, टेबल लाकडाचं असतं, ते सोनं आणि लाकूड म्हणजे मटेरियल नाउन. आणि आता आपल्या नाउनच्या प्रकारांमधला शेवटचा प्रकार, कंपाऊंड नाउन. नावाप्रमाणेच हे 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द एकत्र येऊन बनलेलं एकच नाउन असतं. आणि हे 3 वेगवेगळ्या रूपात दिसतं. टूथपेस्टसारखं पूर्णपणे जोडलेलं, ज्याला क्लोज्ड फॉर्म म्हणतात. मदर इन लॉ सारखं हायफनने जोडलेलं, किंवा पोस्ट ऑफिससारखं 2 वेगळे शब्द असले तरी एकच अर्थ देणारं. चला आता बघूया आपला चौथा भाग, नाउन्स इन ॲक्शन. म्हणजे आत्तापर्यंतचा जो ब्लूप्रिंट बघितला तो वापरून बिल्डिंग कशी बांधली जाते ते पाहूया.
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स कसे तयार होतात हे बघायला खूप मजा येते. इथे बघा, अनेकदा काय होतं की आपण दुसऱ्या शब्दांना काहीतरी सफिक्स म्हणजे प्रत्यय जोडून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बनवतो. उदाहरणार्थ ब्रेव्ह हे एक विशेषण आहे, त्याला सफिक्स लावून ब्रेव्हरी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बनतं. तसंच डिसाईड या क्रियापदापासून डिसिजन तयार होतं. तर मग प्रश्न येतो की नाउन्सबद्दल इतकं सगळं शिकणं इतकं महत्त्वाचं काय? कारण जसं इथे दिसतंय, नाउन्सची चांगली ओळख असेल ना, तर ग्रामरच्या इतर अनेक कॉन्सेप्ट्सचे दरवाजे आपोआप उघडतात. म्हणजे नंबर, सिंग्युलर आणि प्लुरल, जेंडर, मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन, आणि केस म्हणजे विभक्ती, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्याचा पाया हा नाउन्समध्येच आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या भागाकडे, द फायनल ब्लूप्रिंट. चला, आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन सारांश बघूया. हा जो तक्ता दिसतोय ना, हा आपल्या संपूर्ण चर्चेचा एक क्विक सारांश आहे. आपण पाहिलं की प्रॉपर नाउन जसं इंडिया हे स्पेसिफिक असतं, तर कॉमन नाउन जसं कंट्री हे जनरल असतं. आपण ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना जसं ऑनेस्टी आणि डोळ्यांना दिसणारी कॉन्क्रीट वस्तू जसं ॲपल यातला फरक पाहिला. तसंच मोजता येणारी नाउन्स बुक आणि न मोजता येणारी वॉटर हेही समजून घेतलं. आणि शेवटी ग्रुपसाठी वापरलेलं टीम, पदार्थासाठी वापरलेलं गोल्ड आणि 2 शब्दांनी बनलेलं क्लासरूम हे प्रकारही बघितले. सरावासाठी हा तक्ता खूपच उपयोगी आहे. तर मग या सगळ्याचा टेकअवे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाउन्सचे प्रकार समजून घेणं, हे वाक्यरचना, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी प्रचंड आवश्यक आहे. आठवतंय सुरुवातीला काय म्हटलं होतं? नाउन्सवर जर कमांड मिळवली तर समजा ग्रामरची अर्धी लढाई आपण जिंकलीच. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाऊन म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते आपल्या आजूबाजूच्या जगाला आणि आपल्या विचारांना एक ओळख देतात. आता या नवीन माहितीच्या आधारावर आपल्या कल्पनांना अजून स्पष्टपणे आणि प्रभावीपणे कसं मांडता येईल यावर नक्कीच विचार करा.